Hello everyone, welcome to Dynamic English Language Institute. I am Vikrant Dobe and today we are discussing about as soon as and no sooner than, the use of as soon as and no sooner than. So let us have the introductions. As soon as and no sooner are the similar meaning but fit differently into the sentence. It means as soon as and no sooner than या दोघांचा अर्थ हा काय आहे जवळजवळ सारखाच आहे. When two actions take place simultaneously, the conjunction's use is as soon as. जेव्हा दोन ॲक्शन एकाच वेळी घडतात तेव्हा as soon as चा वापर केला जातो. Conjunctions no sooner than is used in donate the simultaneously action. तसंच कंजक्शन no sooner than सुद्धा दोन ॲक्शन एकाच वेळी जेव्हा घडल्या तेव्हा no sooner than चा वापर केला जातो. म्हणजेच as soon as and no sooner than या दोघांचा अर्थ काय आहे एकच आहे. इट इज अ निगेटिव्ह फॉर्म ऑफ as soon as आणि no sooner than हा as soon as चा काय आहे निगेटिव्ह फॉर्म आहे. सो लेट अस हॅव अ डिस्कस अबाउट द as soon as. As soon as is an adverbial subordinating conjunction of time. Generally, as soon as is used to express to show an action that is immediately happening after the earlier action is just completed. म्हणजे एखादी क्रिया पूर्ण झाल्यावर लगेच दुसरी क्रिया सुरू झाली तर यावेळेस आपल्याला as soon as चा वापर करतो. It's simple word. It is used to express two actions with minimum gap in which one इज फॉलिंग अनादर. म्हणजे एखादी ॲक्शन झाल्यानंतर आणि कोणताच एक छोटासा गॅप नंतर एखादी लगेच दुसरी क्रिया चालू होते अशा वेळेससुद्धा ॲज सून ॲजचा वापर केला जातो. एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया. जसे शिक्षक क्लासमध्ये आले तसेच विद्यार्थी उभे राहिले. म्हणजे पहिली क्रिया आहे शिक्षक क्लासमध्ये आले आणि त्यानंतर छोट्या गॅपनंतर छोट्याशा टाईमनंतर विद्यार्थी काय झाले उभे राहिले. सो नाऊ लेट अस हॅव द यूज ऑफ ॲज सून ॲज. बघा ॲज सून ॲजचा अर्थ होते जसेही. एक्झाम्पल घेऊन आपण हा टॉपिक एकदम चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. बघा इथं मी दोन म्हणजे एक मराठी आणि इंग्लिश या दोघांचंही आपण कॉम्बिनेशन इथं शिकणार आहोत. जसे मी सिंहाला बघितले तसाच मी पळ काढला. बघा या सेंटेन्समध्ये मी सिंहाला बघितले मी पळ काढला दोन ॲक्शन मी कंप्लीट केल्या. पहिली ॲक्शन झाल्यानंतर लगेच दुसरी ॲक्शन झाली. पण जेव्हा मी सिंहाला बघितले तो थोड्याशा गॅपनंतर आणि दुसरा जो वाक्य आहे मी पळ काढला. म्हणजे दोन्ही ॲक्शन हे जवळजवळ एकाच वेळी घडली आणि म्हणून या सेंटेन्समध्ये आपल्याला ॲज सून ॲजचा वापर करावा लागेल. बघा जसे म्हणजे ॲज सून ॲज मी सिंहाला बघितलं इथं क्रिया संपलेली आहे म्हणून आपण सिम्पल पास्ट टेन्स यूज करणार. आय सॉ अ लायन आणि मी पळ काढला. तो कॉमा आय रॅन अवे इथं पण मी सिम्पल पास्ट टेन्स रॅन म्हणजे रनचं सेकंड फॉर्म. ओके बघा सेकंड एक्झाम्पल. जसे शिक्षक क्लासमध्ये शिरले विद्यार्थी उभे राहिले. इथं बघा जसे शिक्षक क्लासमध्ये शिरले मी आधी एक्झाम्पल दिलं तुम्हाला. ॲज सून ॲज जसे म्हणजे ॲज सून ॲज टीचर एंटर्ड शिरले म्हणजे क्रिया संपली. एंटर इन टू द क्लास स्टुडंट स्टुड अप विद्यार्थी उभे राहिले. म्हणजे दोन्ही ॲक्शन एकाच वेळी काय झाले कंप्लीट झाली. ओके एंड नेक्स्ट एग्जाम्पल. जैसे ही घड़ी में 10 बजे हम सो गए. जैसे ही एज सून एज घड़ी में 10 बजे द क्लॉक स्ट्रक 10th वी स्लेप्ट अवे. दोन्ही ॲक्शन झाले एकाच वेळी संपली. अशा वेळेस आपण ॲज सून ॲजचा वापर करणार. सूर्य उगवताच धुके अदृश्य होतात. जसा सूर्य उगवतो तसेच धुके अदृश्य होतात. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन. बघा जसा सूर्य उगवतो ॲज सून ॲज सनराईज द फॉग डिसअपियर. तर धुके का होतात अदृश्य होतात. दोन्ही ॲक्शन कसे होतात एकाच वेळी होतात. बघा लेट अस हॅव द डिस्कस अबाउट द नो सूनर दॅन. इथं काही रूल्स आहेत. देर आर 3 रूल्स आय हॅव मेन्शन हिअर. आता या रूलनुसार आपण ॲज सून ॲजचं रूपांतर नो सूनर दॅनमध्ये कसं करतात ते आपण इथं बघूया. बघा ॲज सून ॲज व्हेन या तिघांचा अर्थ एकच. हे ॲडवर्ब क्लॉज ऑफ टाईम म्हणजे इथं ॲज सून ॲज आणि व्हेन हे जे कंजक्शन्स आहेत हे सेम मिनिंग इंडिकेट करतात. याच्याऐवजी आपण नो सूनरचा वापर करणार. ॲज सून ॲज व्हेनच्या ऐवजी आपण नो सूनरचा वापर करणार. ओके देन व्हेन नो सूनर कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ द सेंटेन्स आणि नो सूनर हा सेंटेन्सच्या आपण अगोदर लिहिणार. आणि जेव्हा नो सूनर हा सेंटेन्सच्या अगोदर लिहिल्यानंतर त्यानंतर आपल्याला ऑक्झिलरी वर्ब
आपल्याला लिहावं लागेल. ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच काय, हेल्पिंग वर्ब. जसे ॲमिजार, वॉज, वेअर, शॉल, विल, हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, मे, माईट, शूड, वूड असे देर आर 23 काइंड्स ऑफ हेल्पिंग वर्ब. तर त्यानंतर मग आपण सब्जेक्ट लिहिणार. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, नो सुनर लिहिल्यानंतर आपल्याला ऑक्झिलरी वर्ब लिहिणं अनिवार्य आहे. त्यानंतर कॉमा, ॲज सून ॲजमध्ये कॉमा असतो, रिप्लेस बाय दॅन, आणि कॉमाच्या ऐवजी आपण यूज करणार दॅन. एक्झाम्पल, नो सुनर डीड. बघा, नो सुनर नंतर आपण काय लिहिलं, डीड, म्हणजे हेल्पिंग वर्ब लिहिलं. टीचर एंटर इन टू द क्लास, आणि नंतर लिहिलं मी कॉमाच्या ऐवजी दॅन स्टुडंट स्टूड अप. बघा, ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ॲज सून ॲजचं रूपांतर आता ॲज सून ॲज म्हणजे टू नो सुनर दॅन. बघा, ॲज सून ॲज इट रेन्स चिल्ड्रन स्टार्ट एन्जॉईंग. जसंही पाऊस पडतो तसेच मुलं म्हणजे एन्जॉय करणे सुरू करतात. बघा, इथं ॲज सून ॲज रिप्लेस बाय नो सुनर, आणि नो सुनर नंतर आपण काय घेतला, डज, आणि इथं डज घेतल्यानंतर हा यस इथून निघून जाईल, म्हणजे रूट ऑफ द वर्बचा यस हा निघून जाईल. आपण हे जो नियम आहे हा निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रागेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपण शिकलो आहे याच्या अगोदर. त्यानंतर कॉमाच्या ऐवजी दॅन चिल्ड्रन स्टार्ट एन्जॉईंग, या दोघांचा मिनिंग हा जवळजवळ सारखाच आहे. हे फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे आणि हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. ॲज सून ॲज इट रेन्स चिल्ड्रन स्टार्ट एन्जॉईंग, नो सुनर डज इट रेन दॅन चिल्ड्रन स्टार्ट एन्जॉईंग. सेम रूल्स आता आपण बाकीच्या एक्झाम्पल्समध्ये अप्लाय करणार. ॲज सून ॲज दे विन अ गेम दे स्टार्टेड डान्सिंग. इथं मी वेगवेगळ्या टेन्सेसचे वेगवेगळे एक्झाम्पल मी इथं दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. बघा, इथं सिम्पल प्रेझेंट टेन्सचा एक्झाम्पल आहे, दे विन अ गेम. इथं हे क्रियापदाचं कोणतं रूप आहे, पहिलं रूप आहे. बघा, ॲज सून ॲज दे विन अ गेम दे स्टार्टेड डान्सिंग. इथं बघा, नो सुनर घेतल्यानंतर इथं हा डू सुरुवातीला घेणार, म्हणजे नो सुनर नंतर डू घेणार, कारण की हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. इथं क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस म्हणजे रूट ऑफ द व्हर्बला यस सफिक्स जोडलेला होता, म्हणून ते डज घेतलं. इथं घेणार आपण डू, म्हणून नो सुनर डू दे विन अ गेम, कॉमाच्या ऐवजी दॅन दे स्टार्ट डान्सिंग. ॲज सून ॲज, सेकंड एक्झाम्पल, ॲज सून ॲज दे हॅव रिअलाइज दे एक्सप्रेस रिग्रेट. इथं ॲज सून ॲज ऐवजी नो सुनर, ॲज सून ॲज replaced by no sooner, then afterward we have to put have after the have means auxiliary verb after the no sooner, then subject, they realize, the comma replaced by then, the express regret. When and as soon as, the both conjunction meanings approximately same. We reach at the reservation center, we will let you know about the status. So when, as soon as replaced by no sooner, this is a simple present tense sentence, that's why we have to use the do. We reach at the reservation center, and the comma replaced by then, we will let you know about the status. So I hope you understood. Thank you so much for watching.